नमस्कार, माझं नाव अर्चना हिरेकर. मी सातारा जिल्हा अंगणवाडी संघटनेची जिल्हाध्यक्ष बोलते. आज आम्ही जे उपोषण इथं बेमुदत सुरू केलेलं आहे, त्या आमची प्रमुख मागणी आहे, जी आम्हाला 6 महिन्यापासून BLOच्या संदर्भात जो मानसिक त्रास दिला जातोय, त्याच्यासाठी प्रत्येक 15 दिवसाला गुन्हा दाखल करा ही अशी धमकी दिली जाते. त्याच्या निषेधार्थ आज आम्ही इथं सर्वजण अंगणवाडी सेविका मदतनीस ताई आम्ही उपोषणाला बसलो आहे. आणि जे शासनाने आम्हाला आत्ता पाण्याच्या बाटल्या देऊन जे ही सहानुभूती दाखवली, त्याचा आम्ही धिक्कार केलेला आहे. कारण का जर पाणी देऊन आमचा तुम्ही उपोषण मोडीत काढत असाल, तर आम्ही त्याच्यासाठी सर्व महिलांनी आमच्या त्या पाण्याच्या बॉटलचा धिक्कार करून त्या आम्ही बॉटल आज रस्त्यावरती फेकलेल्या आहेत. व्हिडिओ सर पाण्याच्या बाटल्या अंगणवाडी सेविकांसाठी प्रत्येक काम जी योजना येईल ती अंगणवाडी सेविकेंनीच राबवायची. हा प्रशासनाचा आमच्यावरती एक जबरदस्त असा धमकी देऊन दबाव आणतात. प्रत्येक वेळेस प्रत्येक कामासाठी दबाव आणून आमच्याकडनं काम करून घेतलं जातं. तर या कामासाठी जोपर्यंत प्रशासन आम्हाला सांगणार नाही की आम्ही तुमच्या BLOच्या ऑर्डर रद्द केलेल्या आहेत किंवा कॅन्सल केलेल्या आहेत, तोपर्यंत आम्ही इथून रस्त्यावर न उठणार नाही. आजपासून जे आमचं बेमुदत उपोषण सुरू झालं आहे, त्याला सर्वस्वी जबाबदार हे प्रशासन आहे. कारण का आम्ही 6 महिने झालं की त्यांना सांगतोय की आम्ही हे काम करणार नाहीये, आम्हाला हे काम नकोय. आम्हाला अंगणवाडीच्या कामाचा एवढा बोजा आहे आणि शासनाचा सुद्धा GR आहे की अंगणवाडी सेविकांना इतर योजनाबाह्य कोणतंही काम दिलं जाऊ नये. तरीही प्रशासन त्यांचा एक दबाव यंत्र आणून आमच्याकडनं काम करून घेण्याची जी त्यांनी आमच्यावरती आज दहशत आणलेली आहे, त्या आम्ही दहशतीचा महिला सर्व त्याचा धिक्कार करत आहोत. कारण का असंच जर ह्यांनी आमच्यावरती दबाव आणत राहिले तर आम्ही इथून हलणार नाही. संध्याकाळी सुद्धा आज आम्ही सगळ्या भगिनी इथं उपोषणासाठी बसून राहणार आहेत. तर त्याचं जर एखाद्या अंगणवाडी ताईला माझ्या जर काही झालं तर याला सर्वस्वी जबाबदार हे प्रशासन राहणार आहे. प्रांत मॅडम आणि तहसीलदार साहेबांनी याची नोंद घ्यावी.